नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन आज आपण हा एक नवीन कन्सेप्ट चालू करत आहोत. विजयादशमी निमित्त हा पहिला ऑनलाईन लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण सिरीज पॅरलल रेजिस्टन्सेस शिकणार आहोत. तर रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज अ अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. करंट फ्लोला अपोज करणारी जी प्रॉपर्टी आहे त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. आणि त्या रेजिस्टन्सला सिरीजमध्ये कनेक्ट केल्याच्या नंतर काय होतं, पॅरललमध्ये कनेक्ट केल्याच्या नंतर काय होतं हे आपण आज बघणार आहोत. ओके, सो दिस इज अ रेजिस्टन्स इन सिरीज अँड दिस इज अ रेजिस्टन्स इन पॅरलल. बघा, तर आपण तीन रेजिस्टन्सेस R1, R2 आणि R3 असे सिरीजमध्ये कनेक्ट केले तर काय होणार आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर R1, R2, R3 तीन रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये कनेक्ट केल्याच्या नंतर इक्वॅलंटमध्ये काय होणार आहे ते आपण बघणार आहे. सो बघा, ही एक बॅटरी आहे. बॅटरी सोर्स आपण म्हणजे सप्लाय व्होल्टेज आपण प्रोव्हाइड केलं तर काय होणार आहे, सिरीजमध्ये करंट सेम राहतो. इन सिरीज करंट इज सेम. दॅट मीन्स I1 इज इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू I3. इन सिरीज व्होल्टेज इज डिवाइड. व्होल्टेज काय होतं, स्प्लिट होतं, डिवाइड होतं. सो टोटल व्होल्टेज V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे टोटल व्होल्टेज VT काय असेल, V1 प्लस V2 प्लस V3 असेल. पण तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल्स टू IR. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल्स टू IR. मग ही व्हॅल्यू इथं आपण पुट करायची. V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 मध्ये पुट करायची. तर Vच्या जागेवर काय टाका, I इंटू R टाका. इथं V1च्या जागेवर काय येईल, I1 R1 येईल. V2च्या जागेवर I2 R2 येईल. V3च्या जागेवर I3 R3 येईल. परंतु आपणास माहिती आहे, काय माहिती आहे, करंट सेम असतो, I सेम. मग I जर सेम असेल तर आपण काय करू, इथं I1च्या जागेवर I घेऊ, I2च्या जागेवर I घेऊ, I3च्या जागेवर सुद्धा I घेऊ. आणि इथं काय येईल, I कॉमन येईल, R1 प्लस R2 प्लस R3 अशा पद्धतीने येईल. आणि I कटून जाईल. ओके, तर करंट हा कटून जाईल. R इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. तर सिरीजमध्ये रेजिस्टन्सची ॲडिशन होते. सिरीजमध्ये रेजिस्टन्सची ॲडिशन होते. बघा, इथं एक छोटंसं उदाहरण आपण घेतलं आहे की समजा 4 रेजिस्टन्सेस आहेत. 4 ओहम, 8 ओहम, 16 ओहम आणि 12 ओहम असे 4 रेजिस्टन्सेस आपण सिरीजमध्ये जर कनेक्ट केले तर इक्वॅलंटमध्ये काय होईल हे आपण बघायचं आहे. तर R इक्वॅलंट इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. दॅट मीन्स ॲडिशन ऑफ रेजिस्टन्सेस टेक प्लेस. आणि यांची ॲडिशन म्हणजे बेरीज जर केली तर 40 ओहम येईल. तर हे बघा, हे सिरीज रेजिस्टन्स. ज्या पद्धतीने सिरीजमध्ये काय एकानंतर एक असे जोडलेले, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स अशा पद्धतीने जे जोडतो त्याला आपण काय म्हणतो, सिरीज रेजिस्टन्स म्हणतो. आता बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेजिस्टन्सेस इन पॅरलल. ओके, तर पॅरललमध्ये रेजिस्टन्स लावल्याच्या नंतर काय होतं हे आपण बघणार आहे. तर बघा, पॅरललमध्ये रेजिस्टन्स लावलं तर व्होल्टेज तर सेम राहतं. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम राहतं. सो V इज इक्वल्स टू V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V3. ऑल व्होल्टेज आर इक्वल. इन पॅरलल करंट आर स्प्लिट अप. करंट डिवाइड होतो, स्प्लिट होतो. सो दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस प्लस दिस. हा करंट 3 याच्यामध्ये विभागला आहे. हा करंट 3 याच्यामध्ये विभागला आहे, या 3 याच्यामध्ये. ओके, सो I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. IT म्हणजे काय, टोटल करंट. टोटल करंट इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. मग अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय सांगतो, I इज इक्वल्स टू V बाय R. ही व्हॅल्यू याच्यात पुट केली. ओके, ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली. मग I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. I1च्या जागेवर V1 R1 घ्या, I2च्या जागेवर V2 R2 घ्या, I3च्या जागेवर V3 R3 घ्या. पण तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज तर सेम आहे. पॅरललमध्ये व्होल्टेज सेम आहे. जर व्होल्टेज सेम असेल तर आपण काय घेऊ शकतो, V1च्या जागेवर V घेऊ शकतो, V2च्या जागेवर V आणि V3च्या जागेवर V घेऊ शकतो. ते टाका. मग आता इथं कॉमन काय येईल, V कॉमन येईल, कारण कॉन्स्टंट सगळ्या याच्यामध्ये आहे ते कॉमन बाजूला काढलं. मग V बाय R इज इक्वल्स टू V 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. V कटल कारण कॉमन आहे, दोन्हीकडे आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये कटून जाईल. सो उरल काय, 1 बाय R इज इक्वल्स टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्सेस इन पॅरलल
चं रिझल्टंट काय येईल? फ्रॅक्शन ऑफ रेजिस्टन्सेस. काय येईल? फ्रॅक्शन ऑफ रेजिस्टन्स. इथं ॲडिशन होते आणि इथं फ्रॅक्शन होते. आता ते बघा, एक एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल घेऊ आपण. 4 ओहम, 8 ओहम, 16 ओहम आणि 12 ओहम जर आपण पॅरलरमध्ये कनेक्ट केले तर काय होतं? तर फॉर्म्युला काय आहे? 1/R इक्वॅलंट इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1/R4 रेजिस्टन्सेस इन पॅरलर. आता किमती टाका. 1/R1 प्लस 1/R2च्या जाग्यावर 1/8 टाका, R3च्या जाग्यावर R3 टाका आणि R4च्या जाग्यावर R4 टाका. याला सिम्प्लिफाय. आता बघा तुमच्याकडं 991 ES कॅल्शियम, तर तुम्ही डायरेक्ट हे कॅल्क्युलेट करून R इक्वॅलंटची किंमत इथं आणू शकता. मी काय केलं, इथं प्रत्येकाला कन्वर्ट करून इक्वॅलंट काढलं. तर इथं इक्वॅलंट किती येतं आहे? 1.92 येतं आहे ओहम, आणि इथं इक्वॅलंट किती येतं आहे? 40. तर म्हणजे याच्यामध्ये ॲडिशन होते आणि याच्यामध्ये फ्रॅक्शन होते. तर समजलं कन्सेप्ट? ठीक, ओके.